युक्रेनमधनं जे भारतीय सध्या मायदेशी परत आहेत या सगळ्या भारतीयांनी व्यक्त केलेली ही भावना आपण पाहिली। पण एक महत्त्वाची बातमी, या सगळ्या घडामोडी युद्धासंदर्भातल्या घडतायत, पण दुसरीकडे युक्रेनमध्ये सातत्यानं हल्ले सुरू आहेत। या संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत आणि ही ब्रेकिंग न्यूज क्वाड देशांच्या बैठकी संदर्भातली आहे, चर्चेसंदर्भातली आहे। क्वाड देशांनी आज चर्चा करण्याचं ठरवलेलं आहे। या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या राष्ट्रप्रमुखांसोबत संवाद आज होणार आहे। युक्रेनमधली सध्याची तणावाची स्थिती पाहता ही चर्चा होणार असल्याचं दिसतंय। ऑस्ट्रेलिया आणि जपानचे पंतप्रधान सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत। जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांची ही चर्चा होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये युक्रेन रशिया युद्धासंदर्भात चर्चा होईल। या चर्चेअंती नेमके काय निष्कर्ष समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युक्रेनमधनं जे भारतीय आता परत आहेत मायदेशी, त्या भारतीयांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतल्याची ही पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांची, या सगळ्या नागरिकांची भेट घेतलेली आहे। जे अनुभव युक्रेनमधनं भारतात परतताना या सगळ्या विद्यार्थ्यांना आले, ते अनुभव त्यांनी पंतप्रधानांसोबत शेअर केले, त्यांच्याशी संवाद साधलाय। विद्यार्थी आणि पंतप्रधानांदरम्यान ही चर्चा आज पार पडली आहे। ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना जे युक्रेनमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये युक्रेनमधले अडकून पडले होते, या सगळ्यांना आता मायदेशी परत आणलं जात आहे। या मायदेशी परत आलेल्या काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांसोबत आज चर्चा केली। युक्रेनच्या आजूबाजूला जे देश आहेत, रोमानिया, पोलंड, मोल्डोवा, या देशांमधनं भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना परत आणलं जात आहे। यापैकीच काहींनी पंतप्रधानांसोबत त्यांचे अनुभव या दरम्यानचे शेअर केलेले आहेत। आणि ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधनं भारतीयांना मायदेशी आणलं जातं, या संदर्भातली ही पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। ऑपरेशन गंगा अंतर्गत आता वेग या सगळ्या एकंदरीतच मोहिमेला आल्याचं आपण पाहतो आहोत, कारण आणखीन एक विमान आता मायदेशी परतलेला आहे। युक्रेनमध्ये जे 220 जण अडकलेले होते त्यांना भारतात आणलं गेलेलं आहे। C-17 विमानातनं हे 220 भारतीय दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। भारतीय हवाई दलाच्या, वायुदलाच्या C-17 विमानांच्या माध्यमातून या सगळ्यांना भारतात आणलं गेलेलं आहे। जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत अजय भट्ट यांच्याकडून या सगळ्या भारतीयांचं स्वागत करण्यात आलंय। 2 विमानं भारतात दाखल झालेली आहेत आणि आता या सगळ्या ऑपरेशन गंगा या मोहिमेला वेग आल्याचं आपण पाहतो आहोत। या पुढच्या काळात आणखी अनेक उड्डाणं या युक्रेनच्या आजूबाजूला असणाऱ्या देशांमधनं भारतात येणार आहेत। तिथल्या सगळ्या भारतीय नागरिकांना जे युक्रेनमधल्या शहरांमध्ये अडकून पडले होते त्यांना भारतात सुखरूप आणण्याच्या अनुषंगानं ऑपरेशन गंगा सरकार राबवतंय। वो जहाज आज सुबह जा चुका है और थोड़ी देर के बाद जैसे ही बच्चे इसमें से बाहर निकलेंगे, कुछ देर के बाद ये जहाज़ दोबारा फिर चले जाएगा। तो इस तरह से जो आने वाले जहाज़ हैं अभी हमारे, उसके बाद फिर से वो जहाज़ वहीं वापस जा रहे हैं। एक एक बच्चे को लाना जो प्रधानमंत्री ने आदेश दिया है वो कर्तव्य है, और हमारे क्रूज जितने भी हैं मैं उनको भी बधाई देता हूँ कि लगातार उठे हैं और काम कर रहे हैं। यूक्रेन में इस वक्त कैसा माहौल है? हाँ, माहौल तो बहुत ख़राब है। मैं वेस्ट साइड रहता था, मतलब बॉर्डर से दूर ही था, बट तो भी हमारे इधर भी एक मतलब बम का हमला हुआ था। बहुत स्ट्रगल भरा रहा। 7 दिनों से हम निकले हुए, कम से कम 7 दिनों के बाद फाइनली आज हम इंडिया पहुंच गए। अचानक से वॉर सिचुएशन क्रिएट हो गई तो हमें बोल दिया गया कि आपको इवैक्यूएट करना है। तो अचानक से जस्ट हमारे एरिया में ही मिसाइल गिरी थी, साइड में ही, बट बाद में हमें बस इवैक्यूएशन कराया गया। पहले का प्रवास था एक 9-10 आवर्स का बस ट्रैवलिंग थी। बाद में हमें एक बॉर्डर से बहुत दूर छोड़ा गया जहाँ पर बहुत बड़ा ट्रैफिक था बॉर्डर क्रॉस करने के लिए, रोमानिया वाला। सो रोमानिया बॉर्डर पे पहुंचने के लिए हम एटलीस्ट 11 किलोमीटर चल के गए हमारा पूरा लगेज लेके।
बाद में वहाँ पर बॉर्डर क्रॉस करने के लिए बहुत ज़्यादा भीड़ थी। लाइक 2 और 3,000 स्टूडेंट्स थे जिनकी भीड़ में घुस के हमें वहाँ से निकलना था। मैं तो कहती हूँ भगवान हम सभी परिवार वाले दुआ दे रहे हैं सारी अपनी गवर्नमेंट को, इंडिया गवर्नमेंट को, कि भाई बड़ा अच्छा लग रहा है कि इतना सहयोग दिया कि बच्चे जो 6 फ्लाइट्स बढ़ाई हैं परसों से, जो जैसे सुना न्यूज़ में, तो उससे सबको तसल्ली हुई कि हमारे बच्चे जल्दी घर आ जाए। ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आता मायदेशी आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारनं सुरू केलेलेच होते। या मोहिमेला वेग देखील आलेला आहे। मात्र काही असे भारतीय आहेत जे आपल्या पाळीव श्वानांसोबत, पाळीव प्राण्यांसोबत भारतात दाखल होत आहेत। आपण ही व्हिज्युअल सध्या पाहतो आहोत। एक भारतीय विद्यार्थिनी आपल्या पाळीव श्वानासोबत भारतात मायदेशी दाखल झालेली आहे। त्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। या विद्यार्थिनीचं आणि या श्वानाचं एकंदरीतच इतकं प्रेमळ असं नातं आपण पाहिलं आणि काही असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही आमच्या पाळीव प्राण्यांसोबत, जे श्वान असतील किंवा इतर आणखीन वेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, त्यांच्यासोबत आम्ही येऊ। आणि अखेर या प्राण्यांना देखील घेऊन येण्याची परवानगी मिळाली आणि आता हे सगळे विद्यार्थी सुद्धा भारतात दाखल होत आहेत। आपण पाहतो ही 2 दृश्य आपल्या स्क्रीनवर। एकीकडे एक पाळीव श्वान दिसतोय आपल्या स्क्रीनच्या डावीकडे, स्क्रीनच्या उजवीकडे पाळीव एक मांजर दिसतीये। या श्वानाशिवाय परतण्याचा जो निर्णय होता तो नाकारला होता या विद्यार्थिनीनं आणि त्यामुळेच खूप मोठी त्याची बातमी देखील झाली होती। मात्र अखेर ही विद्यार्थिनी आपल्या पाळीव श्वानासोबत भारतात परतल्याचं आपण पाहतो आहोत। रशियन सैन्य सातत्यानं युक्रेनवर हल्ले करतंय। वेगवेगळी शहरं बेचिराख होत आहेत। याच सगळ्या रशियन सैन्यानं सातत्यानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची अंगावर काटा आणणारी थरारक दृश्य, आगीचे लोळ उठतानाची दृश्य, स्फोट होतानाची दृश्य आपण ही आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। यातलं सगळ्यात पहिलं दृश्य हे एका अशा विमानाचं जे जगातलं सगळ्यात मोठं कार्गो विमान आहे, पण हेच कार्गो विमान आता रशियन सैन्यानं केलेल्या या हल्ल्यामध्ये आता बेचिराख झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे। हीच दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। कार्गो मिरिया विमान, जे अँटोनॉव या नावाने देखील ओळखलं जातं, याच विमानाला बेचिराख रशियन सैन्यानं केलेलं आहे। पुढचं हे जे दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत ते एका दुकानाच्या बाहेर एक महिला जात होती। या दरम्यानच एक बॉम्ब तिथं पडला आणि मोठा स्फोट झाला। या महिलेचं दैव बलवत्तर म्हणून ही महिला त्या हल्ल्यातनं वाचली, पण हे दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही। पुढचं दृश्य आपण बघूया। रशियानं युक्रेनच्या ऑलिव्हिया पोर्टवर मिसाईलनं हल्ला केल्याचं हे दृश्य आहे। या हल्ल्यात एक जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येऊ शकेल। या हल्ल्यात बांगलादेशमधल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। रशिया सातत्यानं युक्रेनच्या वेगवेगळ्या बंदरांवर हल्ले करतंय, महत्त्वाच्या शहरांवर, लष्करी तळांवर हल्ले करतंय। रशियन सैन्याच्या याच हल्ल्यात युक्रेनच्या या बंदरावरचं उभं असलेलं हे जहाज उद्ध्वस्त झालंय। पुढचं हे दृश्य आहे। रशियाच्या सैन्याला कीव शहरात प्रवेश करता येऊ नये यासाठी युक्रेन मधल्या काही जवानांनी पूलच उडवून दिलाय। बॉम्बस्फोट करत हा पूल उडवून दिला गेलाय, जेणेकरून रशियन सैन्याला शहरात प्रवेश करता येणार नाही। रशियाचं सैन्य लष्करी वाहनांसह त्यामुळे शहरात प्रवेश करू शकलं नाही। पुढचं हे दृश्य आहे। कारच्या डॅशकॅम मध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे बॉम्ब टाकला गेला, मिसाईल टाकलं गेलं, त्याचा जो स्फोट झालाय ते कारच्या डॅशकॅम मधल्या या फुटेजमध्ये कैद झालाय। आपण पाहतो आहोत रॉकेट हल्ल्याचा हा थरार जो आहे तो कैद झालेला आहे। पुढचं हे जे दृश्य आपण पाहतो आहोत ते म्हणजे युक्रेननं सातत्यानं रशियन सैन्याचे हल्ले परतवून लावलेले आहेत, कडवा प्रतिकार केलाय, कडवी झुंज दिलेली आहे रशियन सैन्याला। त्याचाच एक व्हिडिओ देखील समोर आलाय। युक्रेनकडून रशियन आक्रमणाला प्रत्युत्तर दिलं गेल्याचा हा व्हिडिओ खरं तर समोर येतोय। रशियन सैन्यावर हल्ला करतानाचा हा व्हिडिओ आहे। पुढचा व्हिडिओ आपण पाहतो आहोत। रशिया युक्रेन
युद्धाचा आजचा 8वा दिवस आहे आणि रशियानं युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच ठेवलेत. हवाई हल्ले केले जात आहेत, मिसाईल्स दागली जात आहेत आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा रशियाचा मनसुबा आहे. मात्र काही जे हल्ले होत आहेत ते रहिवासी भागात देखील होत आहेत. मोठमोठे हल्ले होत आहेत आणि या सगळ्या हल्ल्यांमुळे युक्रेनियन नागरिक सध्या हैराण आहेत. पुढचं दृश्य आपण पाहतो आहोत. सध्या युक्रेनमधलं जे दुसरं महत्त्वाचं शहर मानलं जातं खार्किव्ह, या शहरातल्या एका कारखान्यावर मिसाईल डागलं गेलेलं आहे रशियन सैन्याकडून. वाईनचा कारखाना मिसाईलनं उडवून देण्याचा रशियन सैन्याचा हा प्रयत्न बघायला मिळाला आहे. तिथं जवळच राहणाऱ्या एका युक्रेनियन नागरिकानं हा व्हिडिओ शेअर केलाय. या स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की कित्येक दूरपर्यंत याची दाहकता जाणवली. रशिया आता युक्रेनवर हल्ला करण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. रहिवासी भागांमध्ये सुद्धा रशियन सैन्याकडनं हल्ले होताना दिसत आहेत. या सगळ्या हल्ल्यांमध्ये अनेक युक्रेनियन रहिवाशांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, गाड्या जळून खाक झाल्या आहेत. रशियन सैन्यानं केलेल्या हल्ल्यांची अनेक दृश्य सध्या समोर येत आहेत. रशियानं डागलेले बॉम्ब आणि मिसाईल्स क्षणार्धात सगळं उद्ध्वस्त करतायत. एका मिसाईलनंच होणारी ही हानी या दृश्यांमध्ये टिपली गेलेली आहे. युक्रेनियन नागरिक अक्षरशः आपला जीव मुठीत धरून आपलं बचाव होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. रशियन सैन्याकडनं सातत्यानं हल्ले होत आहेत आणि या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. आकडा नेमका किती आहे ते अजून समोर आलेलं नाही. मात्र जोरदार मिसाईल हल्ले होत आहेत, बॉम्ब हल्ले होत आहेत. सगळीकडे आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत, स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. स्फोट घडल्यानंतर जणू एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेकच झालाय की काय असे आगीचे लोळ संपूर्ण परिसरात उठल्याचं पाहायला मिळत आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यासाठी मिसाईल्सचा प्रामुख्यानं वापर केलेला आहे. मिसाईल्स ज्या वेगानं सोडल्या जात आहेत त्या वेगानं हानी किती होत असेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशिया आपल्या शस्त्रास्त्रांचा पुरेपूर वापर करताना दिसत आहे. रशियन सैन्यानं युक्रेनमधल्या रहिवासी भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता हल्ले करायला सुरुवात केली आहे. एका दुकानाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो आहोत. मिसाईल पडल्यानंतर किती हानी होऊ शकते हे या आपल्याला दृश्यामधनं पाहता येऊ शकेल. ही महिला थोडक्यात बचावली आहे या हल्ल्यातनं. कीव आणि खार्किव्ह दोन प्रमुख शहरं युक्रेनमधली. या शहरांवर रशियन सैन्याचे हल्ले काही थांबताना दिसत नाहीयेत. रशियाकडून मिसाईल्स डागली जात आहेत, बॉम्ब टाकले जात आहेत. या सगळ्या हल्ल्यांची तीव्रता इतकी जबरदस्त आहे की कित्येक किलोमीटरपर्यंत याचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनचं दक्षिणेकडचं सर्वात महत्त्वाचं शहर म्हणजे खेर्सॉन, जे क्रिमियापासून जवळ आहे. क्रिमियावर सध्या रशियाचा ताबा आहे. या खेर्सॉन शहरावर रशियानं ताबा मिळवल्याचं आता समोर येत आहे. पुढचं लक्ष रशियाचं अर्थातच राजधानी कीव असणार आहे आणि ते मिळवण्यासाठी रशियन सैन्य सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यानचं हे युद्ध नेमकं केव्हा थांबणार याचा काही अंदाज आत्ताच करणं धाडसाचं होईल. पण या युद्धाला आता 8 दिवस होत आहेत. 8च दिवसात युक्रेनचं अतिप्रचंड असं नुकसान झालंय. रशियाच्या या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अनेक घरं नेस्तनाबूत होत आहेत. अनेक युक्रेनियन सध्या बेघर झालेले आहेत. रशियन सैन्याच्या हल्ल्यानंतर आता युक्रेनची सगळी महत्त्वाची शहरं बेचिराख होत आहेत की काय असं वाटावं अशीच ही दृश्य सध्या आपल्याला सांगताना दिसत आहेत. शेकडो किलोमीटरपर्यंत या स्फोटांचे आवाज येत आहेत. सगळीकडे आगीचे लोळ दिसत आहेत. स्फोट घडते वेळीची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. युक्रेनमधली दोन महत्त्वाची शहरं कीव आणि खार्किव्ह या दोन शहरांवर रशियन सैन्यानं प्रामुख्यानं आपले हल्ले सुरुवातीपासूनच केल्याचं आपण पाहिलेलं होतं. या दोन शहरांमध्ये हाहाकार माजल्याची स्थिती आहे.
चौफेर हल्ले या दोन शहरांवर रशियन सैन्याकडनं होत आहेत। युक्रेनच्या इतरही शहरांना टार्गेट केलं जात आहे। युक्रेनमध्ये सध्या हाहाकार माजल्याची स्थिती आहे। रशियन सैन्य जोरदार हल्ले करत आहे, मात्र तरी देखील युक्रेनियन नागरिक, युक्रेनियन सैनिक या सगळ्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतायत। प्रत्येक नागरिक सैनिक असल्यासारखी आपली भूमिका बजावताना दिसतोय। रशियन सैनिकांना युक्रेनियन नागरिक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत। रशियन रणगाडे देखील हे नागरिक अडवताना दिसत आहेत। रशियानं खार्किव शहरावर जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केलेले आहेत। कीव शहरातही जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत। बॉम्ब हल्ल्यांमुळे शहरांचं अतोनात नुकसान होत आहे। ज्या ठिकाणी आधी मोठमोठ्या इमारती होत्या त्या ठिकाणी आता फक्त मातीचे ढिगारे दिसत आहेत, धुराचे लोट बघायला मिळत आहेत। Андоны ебаные, блядь. यानंतर आपण जाणार आहोत माझ्या सहकारी सुवर्णा यांच्याकडे। युक्रेनमधली सध्याची स्थिती आणि नेमकं काय तिथे सध्या सुरू आहे याबद्दलची माहिती त्या देत आहेत। थँक्यू सो मच अजिंक्य। सगळ्यात आधी तर आपण जे भारतामध्ये परतलेले विद्यार्थी आहेत त्यांचं स्वागत करूया आणि त्याबरोबर पालकांना चिंता लागलेली आहे की आमचे विद्यार्थी, आमचे पाल्य अजून सुद्धा युक्रेनमध्ये अडकलेले आहेत। युक्रेनमध्ये तर भयान परिस्थिती आहे आणि खास करून खार्किव आणि कीव या दोन शहरांमध्ये अधिक गंभीर परिस्थिती आहे। आता खार्किवमध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि कीवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतोय, तर सगळ्यात आधी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की घाबरून अजिबात जाऊ नका आणि कुठल्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नका। कुणालाही बंधक बनवलं गेलेलं नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला बंधक बनवण्यासंदर्भातली कुठलीही माहिती नाही, अधिकृत माहिती नाही। त्यामुळे तुम्ही जिथून कुठून इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करत असाल तो सोर्स, ती येणारी इन्फॉर्मेशन ही अधिकृत गोष्टींमधूनच येईल याची काळजी घ्या, अन्यथा तुम्ही घाबरून जाल। आता आपण येऊया पुन्हा आपल्या मॅपकडे। हा युक्रेनचा मॅप आहे। कीव आणि खार्किव इथे खूप मोठ्या प्रमाणात आता विध्वंस सुरू आहे। खार्किवमध्ये जे अडकलेले विद्यार्थी आहेत त्यांना 11, 12 आणि 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या 3 शहरांमध्ये पोहोचायचे आणि तिथे जाऊन थांबायचे। तिथून बसेसची आणि इतर प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे की त्यांना तिथून आपण मायदेशी परत आणू शकू। मग ते रशिया मार्गे परत आणू शकू किंवा मग पोलंड, स्लोवाकिया अशा वेगवेगळ्या देशांमधून परत आणू शकू। आता खार्किवच्या जवळ पिसोचिन आहे, तर खार्किव आणि पिसोचिन पण दाखवते मी तुम्हाला। 11 किलोमीटर अंतरावर खार्किव आणि पिसोचिन आहे। या दोन ठिकाणी बंकरमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले जे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय दूतावासानं आजच एक फॉर्म जारी केलेला आहे। तो फॉर्म सगळ्या सोशल मीडियावर मिळेल, अधिकृत असा तो फॉर्म असेल, तोच तुम्ही घ्यायचा आहे आणि तो पिसोचिन आणि खार्किवमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ भरून द्यायचा आहे। आता हे का करावं लागतं आहे तर ते सुद्धा आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया। हा युक्रेनचा मॅप आहे। युक्रेनच्या मॅपच्या बाजूला जर आपण बघितलं, रोमानिया, हंगेरी, स्लोवाकिया आणि पोलंड हे 4 देश, या 4 देशांच्या सीमा ओलांडून, या 4 देशांच्या बॉर्डरपर्यंत पोहोचायचं आणि त्या सीमा ओलांडून तिथून आपल्याला मायदेशी आणलं जात आहे। आता इथे प्रश्न असा होतोय की जे भारतीय दूतावासाला म्हणजे खार्किवमध्ये अडकलेले किंवा कीवमध्ये अडकलेले किंवा युक्रेनच्या वेगवेगळ्या भागामध्ये अडकलेले जे विद्यार्थी आहेत ते भारतीय दूतावासाला कळवून जोपर्यंत या बॉर्डरपर्यंत येत नाहीत तोपर्यंत भारतीय दूतावास त्यांच्यासाठीची प्रक्रिया, बॉर्डर क्रॉस करण्यासाठीची त्यांच्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करून ठेवू शकत नाही आणि मग इथे आलेल्या बॉर्डरवरच्या ज्या विद्यार्थ्यांना खूप कालावधी तिथे थांबावा लागतो आहे। बाकीची सगळी त्यांची व्यवस्था आहे पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ लागतोय आणि म्हणून या बॉर्डरवर जे पोहोचणार आहेत रोमानिया, हंगेरी, स्लोवाकिया आणि पोलंड या बॉर्डरवर जे पोहोचणार आहेत त्यांनी भारतीय दूतावासाला कळवूनच या ठिकाणी पोहोचावं असं सांगितलं गेलंय, अन्यथा हा फॉर्म भरा जे खार्किव आणि पिसोचिनमध्ये आहेत। अजिंक्य। बिलकुल सुवर्णा, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहिलं कशा पद्धतीनं जे युक्रेनच्या सीमालगत जे देश आहे त्या देशांमधनं ऑपरेशन गंगा अंतर्गत या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र एकीकडे युक्रेनकडून देखील रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। रशियाचं नेमकं किती नुकसान झालंय, काय नेमके त्याबद्दलचे दावे होत आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर देखील एक नजर टाकूया।
आतापर्यंत रशियाचं नेमकं किती नुकसान झालं याचा आढावा घेऊया. 9,000 सैनिक आतापर्यंत रशियाचे मारले गेलेत असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला आहे. सोबतच रशियाचे अनेक विमानं पाडली गेली आहेत. जवळपास 30 लढाऊ विमानं पाडली गेली आहेत. 31 लढाऊ हेलिकॉप्टर्स देखील नेस्तनाबूत केली गेली आहेत. 217 रणगाडे युक्रेनच्या सैनिकांनी नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत उद्ध्वस्त झालेली आहेत. आतापर्यंत 900 शस्त्रवाहक वाहनं ही देखील पाडण्यामध्ये किंवा ती नष्ट करण्यामध्ये युक्रेनियन सैनिकांना यश आलंय. 2 जहाजं देखील रशियाची युक्रेनच्या सैन्यानं आतापर्यंत हाणून पाडलेली आहेत, उद्ध्वस्त केलेली आहेत. सोबतच आपण जर बघितलं तर 374 गाड्या रशियन लष्कराच्या गाड्या देखील युक्रेनच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. 60 इंधन टाक्या ज्या रशियन सैनिकांना आणि रशियन सैनिकांसोबत जी वाहनं आहेत त्या वाहनांना ज्या इंधन पुरवलं जातं, जी वाहनं असतात ती वाहनं देखील उडवली गेलेली आहेत. 11 अँटी एअरक्राफ्ट जी वाहनं आहेत शस्त्र वाहून देणारी, ही वाहनं देखील युक्रेनच्या सैनिकांनी रशियाची उद्ध्वस्त केलेली आहेत. त्यामुळं युक्रेनकडनं देखील जोरदार प्रत्युत्तर रशियाला दिलं जात आहे. आम्ही बिलकुल शरणागती पत्करणार नाही हे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी याआधीच सांगितलेलं होतं. याच आदेशाचं पालन युक्रेनचे नागरिक करताना दिसत आहेत. सडेतोड प्रत्युत्तर युक्रेनकडनं रशियाला देखील दिलं जात आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कामकाज चालवणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, विरोधकांची नव्हे, असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं. तर राज्यपालांचं अभिभाषण हे पटलावर ठेवलं गेल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय, पण तेच सरकार जर दाऊदशरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे. ज्या पद्धतीने सदनात सुरुवातीपासूनच गोंधळ घालायचा, सदनात सुरुवातीला वंदे मातरम म्हणाला सुद्धा म्हणू द्या हे मागण्यासाठी सुद्धा राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागली. इतका गदारोळपणा आणि अराजकता ही या महाराष्ट्र विकास आघाडीची आहे. या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. सदन नीट चाललं पाहिजे, ते सपशेल फेल ठरले आणि हा दुर्दैवी दिवस महाराष्ट्राने बघितलाय. सभागृहातला हा गोंधळ संपतो न संपतो तोच सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय दौंड यांनी तर थेट शीर्षासन करून राज्यपालांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेले आणि दुर्दैवाची बाब तुम्हाला सांगतो की राज्यपाल ज्यावेळेस अभिभाषण करतात त्यानंतर अभिभाषणानंतर राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यपाल निघून जातात, परंतु त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला. त्यांनी राष्ट्रगीत होण्या अगोदर निघून गेले. त्यांनी या महाराष्ट्राचा अवमान केला. गोंधळामुळे राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडल्याचा दावा केला जात असला तरीही शिवसेनेनं मात्र यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला होता. मुळातच सभागृहाबाहेर झालेल्या वादाचे पडसाद सभागृहात उमटल्यानं आणि खुद्द राज्यपालांनी कठोर भूमिका घेतल्यामुळं महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमधला वाद हा वाढणार यात काही शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारला एक मोठा धक्का बसला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं राज्य मागासवर्ग आयोगानं सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला. हा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला. हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय राज्य सरकारला. मात्र सोबतच या मुद्द्यावरून येत्या काळात राज्यातलं राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लटकलं. सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारला झटका. मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारला. संशोधनाशिवाय अहवाल तयार केल्याचा ठपका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27% आरक्षणाची शिफारस करणारा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय. हा अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार करण्यात आल्याचं म्हणत कोर्टानं या अहवालावर कारवाई करण्याला
महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला प्रतिबंध केलाय. राज्य मागासवर्ग आयोगानं 2 आठवड्यांमध्ये जो अहवाल तयार केला त्यातून ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत कोणतीही माहिती दिसून येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधित्वाची माहिती अहवालात नाही. अहवालावर जी तारीख आहे ती राज्य सरकारला अहवाल सादर केला तेव्हाची आहे. मग नक्की आकडेवारी कधी गोळा करण्यात आली आहे याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही आणि त्यामुळं पुढील निर्देश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात असं न्यायालयाने म्हटलंय. मला असं वाटतं आत्ता जो आपण इम्पिरिकल डेटा सादर केला तो घाईगर्दीत केलेला असावा आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाचं समाधान झालेलं नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो रिजेक्ट केला. आता सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट जर का केला तर त्याचा अर्थ आरक्षण आत्ता मिळणार नाही आणि आरक्षण जर का मिळणार नसेल तर दुसरा एक भाग असा आहे की राज्यघटनेप्रमाणे 5 वर्षाच्या आतमध्ये निवडणुका घ्याव्याच लागतात. ते घटनात्मक बंधन आहे. त्यामुळे आता ओपन कॅटेगरीतनं सगळ्या निवडणुका घ्याव्या लागतील. आपला नाकर्तेपणा लपवायचा, इकडे तिकडे बोट दाखवायचं आणि ओबीसीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं धोका द्यायचा, हा जो कार्यक्रम या महाविकास आघाडीने सुरू केलेला आहे, आम्ही याचा निषेध करतो, धिक्कार करतो आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यात येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे. राज्य सरकार चालढकल करते, त्यामुळे मला असं वाटतं की आता हा सगळा प्रश्न जो आहे हा राज्य सरकारच्या भूमिकेवरच संदिग्धता निर्माण करणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाचा निर्णय ओबीसींना राज्यघटनेनं बहाल केलेलं संविधानात्मक राजकीय आरक्षण नाकारण्याचाच हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नोंदवली आहे. खऱ्या अर्थानं संविधानामध्ये 73व्या 74व्या घटना दुरुस्ती अन्वये जे ओबीसींना जे संविधानामध्ये सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पंचायत राजचं विकेंद्रीकरण करण्यासाठी ज्या पद्धतीनं आर्थिक नियोजनं झाली, विकासाची नियोजनं झाली, त्याच पद्धतीनं ओबीसींना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून 27% रिझर्वेशन घटनादुरुस्ती करून दिलं गेलेलं आहे. आणि मग शासन आणि प्रशासन इम्पेरिकल डेटा कलेक्ट करत नाही म्हणून त्यांचं प्रतिनिधित्वच नाकारणं खऱ्या अर्थानं दुखण्यापेक्षा इलाज भयंकर आहे, अशा आशयाचं माझं मत आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारनं तातडीची बैठक घेत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा एकमुखी निर्णय घेतलाय. ओबीसी संदर्भात स्पष्ट निर्णय झाला, नो ओबीसी रिझर्वेशन, नो इलेक्शन. जोपर्यंत इतर मागासवर्गीयांना म्हणजेच हिंदीमध्ये ज्यांना पिछडे म्हणतात त्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन होऊ देणार नाही. पण हीच भूमिका मागच्या वेळेस पण घेतली, त्यावेळेस इलेक्शन कमिशननी संपूर्ण फेटाळून ती निवडणूक घेतल्या होत्या. जे होईल ते होईल, कारण की कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होईल. छत्रपती संभाजीराजेंच्या मराठा आंदोलनानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं ओबीसी आरक्षणासाठीही पुन्हा आंदोलन तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनात सरकार हे प्रकरण कसं हाताळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट. आज वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आहे आणि या अनुषंगानं आजच्या दिवशी खरं तर वनसंपदा आणि वन्यजीवांचं संवर्धन करण्याचा संदेश जगभरात या दिवसाच्या माध्यमातून दिला जातो. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. वनसंपदा, वेगवेगळे वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्र संघातर्फे 2014 पासून वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे साजरा केला जातोय. यंदाची वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे ची थीम ही महत्त्वाच्या प्रजाती जैवसाखळीत टिकून राहाव्यात ही आहे. भारतात गेल्या दशकापासूनच धोक्यात असलेल्या वन्य प्राण्यांच्या मोठ्या प्रजातींसोबतच छोट्या जीवाचे संरक्षण करण्यावरही काम केले जातंय. यामुळे कमी होत चाललेले बंगाल टायगर्स, स्नो लेपर्ड्स, काळवीट, काश्मीरी हंगुल हरिण आणि एक शिंगी गेंडा या प्रजातींना वाचवण्यात यश आलंय. सध्या भारतात 564 राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्यातील 99 ठिकाणी संवर्धनाचे प्रकल्प सुरू आहेत. भारत सरकार, स्थानिक राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने अनेक वेगवेगळे वन्यजीव प्रजाती यांना वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं यावर काम सुरू आहे.
वनसंपदा आणि त्यातली जैवसाखळी टिकून राहावी यासाठी यावर्षी बजेटमध्येही 3030 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बदलती टेक्नॉलॉजी आणि होणारा विकास हा पर्यावरणपूरक असेल तरच वनसंपदेचं होणारं नुकसान आपण रोखू शकू. रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्तांना घरं देण्याच्या, सदनिका देण्याच्या नावाखाली पालिका बिल्डर्सना फायदा करून देत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. ही याच संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आता आपण बघतो आहोत. भ्रष्टाचाराचा वर्ल्ड रेकॉर्ड पालिकेनं केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. महापालिकेत शिवसेनेकडून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे आणि हाच भ्रष्टाचार, याचा आवाका आणखी मोठा आहे असा अमित साटम यांनी शिवसेनेवर थेट आरोप केलेला आहे. सुधार समिती बैठकीत प्रकल्प बाधितांसाठीचा हा प्रस्ताव मांडला गेलेला होता. या संदर्भातला आरोप अमित साटम यांनी आता शिवसेनेवर केलेला आहे. क्लासिक बिल्डरला 600 कोटी रुपयाचा फायदा हा मुंबईकरांच्या कराच्या पैशातून करून देण्याचा थाट हा आदित्य सेनेनी या मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आणलाय. त्यासाठी जी काही न्यायालयीन लढाई लढायची आहे तिथं आम्ही लढूच. मुंबईकरांच्या कराचा पैसा हा बिल्डरांच्या घशात घालायचा आणि मग आयकर आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची कारवाई झाली की ती कारवाई मराठी द्रोही, महाराष्ट्रद्रोही अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि उलट्या बोंब्या मारायच्या. परंतु तुमचं पितळ हे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे उघड पडलेले आहे आणि मुंबईकर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये आज वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.